तर तिकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सभेतून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं। एवढंच काय, भाजपच्या जाहीरनाम्यात दुसऱ्या क्रमांकावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र आता कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे भरावे असे थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। यापुढे जात आता शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून नोटीस दिल्या जात आहेत। राज्यात सुमारे 79,76,000 शेतकऱ्यांना 88,083 कोटी कर्ज वाटण्यात आलं आणि त्यापैकी 20,36,000 शेतकऱ्यांकडे 28,606 कोटी थकलेले आहेत। त्यामुळे आता कर्ज कसं फेडावं अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, एकीकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेनं कर्जमाफीची वाट पाहतायत आणि आता अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात हात वर केल्याचं दिसतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरला पहिली महायुतीची जी सभा झाली होती, प्रचाराचा नारळ जिथून फोडला होता, त्या सभेत एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य होतं की राज्याची तिजोरी ही, या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा आहे आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या हातात त्यावेळी महायुतीचा जाहीरनामा होता। असं असताना आता थेटपणे अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहेत, त्यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी करता येणार नाही, तिजोरीवर तेवढा भार आहे आणि त्यामुळे त्यांनी 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 मार्चच्या आधी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा सल्ला देखील दिला होता। आणि यावरूनच आता महायुतीमध्ये कुठेतरी जे आहे तर दोन गट आहे का असं म्हणता येईल, कारण संजय शिरसाट जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही दिलेला शब्द पाळू, मात्र दुसरीकडे अजित पवार म्हणतायत की कर्ज भरावेच लागणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता कर्जमाफीवरून महायुतीचंच एकमत नाहीये असं स्पष्ट दिसतंय आणि दुसरीकडे या शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन देऊन निवडणुकीत लढवली होती, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये देखील आता रोषाचं जे आहे तर आपल्याला पाहायला मिळतं। आकडेवारी जर आपण बघितली 1 जानेवारी ते 31 डिसेंबरची, तर राज्यातील सुमारे 69,76,000 शेतकऱ्यांना 88,086 कोटी रुपयाचं कर्ज वाटप करण्यात आलं होतं आणि त्यापैकी 20,36,000 जे आहे तर शेतकऱ्यांकडे जे आहे तर कर्ज अजून थकलेलं आहे। आणि हे शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याचं कारण एकच होतं की विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आहे तर महायुतीकडून आश्वासन देण्यात आलं होतं की निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमचं कर्ज माफ करू। त्यामुळे या कर्जमाफीवरून महायुतीत देखील गोंधळ आहे आणि शेतकऱ्यांमध्ये देखील रोष पाहायला मिळतो। नक्कीच मोहसिन, त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली आहे या निर्णयाने। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।